नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम फॉर्म्युलेट कसा करायचा हे एका सिंपल इंडस्ट्रियल प्रॉब्लेममधून बघणार आहे. मी प्रॉब्लेम स्टेटमेंट वाचतो. द कंपनी ट्रान्सपोर्ट्स गुड्स फ्रॉम वेअरहाऊस टू टू सिटीज ए अँड बी युझिंग टू टाइप्स ऑफ व्हेकल्स, ट्रक्स अँड व्हॅन्स. ही कंपनी आहे जी माल ट्रान्सपोर्ट करते कुठून, वेअरहाऊस पासून दोन सिटींना, सिटी ए आणि सिटी बी. आणि ती कशी करते? युझिंग ट्रक्स अँड व्हॅन्स. ही ट्रकचा वापर करते आणि व्हॅनचा वापर करते. Each truck can carry 4 tons of goods and cost rupees 600 per trip. Each van can carry 2 tons of goods and cost rupees 400 per trip. माल वाहतूक करत असताना ट्रक हा 4 टन माल कॅरी करतो एका ट्रिपमध्ये. आणि प्रत्येक ट्रिपची जर मी कॉस्ट घेतली कशासाठी, ट्रकसाठी, तर ती ₹600 आहे. आणि तेच व्हॅनसाठी वी कॅन कॅरी 2 टन्स ऑफ गुड्स. व्हॅन्स काय काय करतात, 2 टन माल घेऊन जातात एका ट्रिपमध्ये. आणि प्रत्येक ट्रिपची कॉस्ट किती आहे, ₹400 एवढी आहे. त्याच्यानंतर डेली रिक्वायरमेंट्स. डेली रिक्वायरमेंट काय आहेत, सिटी ए ची रिक्वायरमेंट आहे ॲटलिस्ट 16 टन आणि सिटी बी रिक्वायर्स ॲटलिस्ट 12 टन्स. सिटी ए ची रिक्वायरमेंट आहे 16 टन ॲटलिस्ट म्हटलेलं आहे त्यांनी, आणि सिटी बी सुद्धा ॲटलिस्ट 12 टन असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर ऑपरेशनल लिमिट्स. टोटल नंबर ऑफ ट्रिप्स, ट्रक्स प्लस व्हॅन्स. ज्या नंबर ऑफ ट्रिप्स डेली होतात त्या ट्रक्स प्लस व्हॅनच्या कॅनॉट एक्सीड 10. 10 पेक्षा जास्त नंबर ऑफ ट्रिप्स त्या केल्या नाही पाहिजेत. त्याच्यानंतर ॲटलिस्ट 2 ट्रक्स मस्ट बी युज्ड फॉर हेवी लोड्स. कमीत कमी 2 ट्रक्सचा काय झाला पाहिजे, तो वापर झाला पाहिजे. ॲटलिस्ट 2 ट्रक्स मस्ट बी युज्ड. त्याच्यानंतर फॉर्म्युलेट द लिनियर प्रोग्राम प्रॉब्लेम अँड फाइंड द मिनिमम ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. या व्हिडिओमध्ये आपण फक्त तो प्रॉब्लेम फॉर्म्युलेट करू, लिनियर प्रोग्राम प्रॉब्लेम फॉर्म्युलेट करू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्याची मिनिमम ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट डिसाईड करू किंवा कॅल्क्युलेट करू. तर सगळ्यात महत्त्वाचं या प्रॉब्लेममध्ये आपल्याला हे डिसाईड करायला लागेल की ही ॲट द एंड मिनिमम ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट जी कॅल्क्युलेट करायची आहे, ही कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला डिसिजन व्हेरिएबल लागतील. हां, तर ते आता डिसिजन व्हेरिएबल मी कसे घेणार, कशाच्या बेसिसवरती घेणार? तर सगळ्यात महत्त्वाचं इथं त्यांनी हे जी काही 2 स्टेटमेंट दिलेली आहेत. ईच ट्रक कॅन कॅरी 4 टन्स ऑफ गुड्स अँड कॉस्ट ₹600 पर ट्रिप. आणि ईच व्हॅन कॅन कॅरी 2 टन्स ऑफ गुड्स अँड कॉस्ट ₹400 पर ट्रिप. हां, इथंच आपल्याला तो डिसिजन व्हेरिएबल भेटून जातो. बरोबर? म्हणजे मी समजा मी त्यांनी जसं प्रॉब्लेममध्ये सांगितलेलं आहे, ईच ट्रक कॅन कॅरी 4 टन्स ऑफ गुड्स अँड कॉस्ट ₹600. जर मी नंबर ऑफ ट्रिप्स ट्रकच्या किती कन्सिडर केल्या, एक्स कन्सिडर केल्या, आणि नंबर ऑफ ट्रिप्स व्हॅनच्या वाय कन्सिडर केल्या. मी काय म्हणतोय, नंबर ऑफ ट्रिप्स कशाच्या, ट्रकच्या एक्स आहेत, आणि नंबर ऑफ ट्रिप्स कशाच्या, व्हॅनच्या वाय आहेत. बरोबर? तर म्हणजे मी म्हणतोय की एका दिवसामध्ये ट्रक्सच्या एक्स ट्रिप्स झाल्या, आणखी व्हॅनच्या वाय ट्रिप्स झाल्या. ट्रकच्या एका ट्रिपसाठी खर्च किती येतो, ₹600. आणि व्हॅनच्या एका ट्रिपसाठी खर्च किती येतो, ₹400 येतो. बरोबर? तर फायनली मी इथं माझं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन म्हणजे जी ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आहे ती मी कशी लिहू शकतो, तर सरळ सरळ मी सपोज ती फायनली येणारी ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आहे, त्याला मी झेड म्हटलं. झेड ही सपोज माझी फायनल ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट असेल, तर मी कसं लिहिणार इक्वेशन, झेड इज इक्वल टू ₹600 फॉर ट्रक अँड ₹400 फॉर व्हॅन. त्यामुळे इथे मी लिहीन 600x प्लस 400y. हे माझे काय असेल, ऑब्जेक्टिव्ह फंक्शन असेल. हे माझं असेल ऑब्जेक्टिव्ह फंक्शन.
ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. आणि इथं जे आपण एक्स आणि वाय काय कन्सिडर केलेले आहेत, एक्स म्हणजे काय कन्सिडर केलेलं आहे आपण, एक्स इज नथिंग बट ट्रक ट्रिप्स आणि वाय इज नथिंग बट व्हॅन ट्रिप्स. मी इथं लिहितो एक्स म्हणजे काय आहे, नंबर ऑफ ट्रक, नंबर ऑफ ट्रक ट्रिप्स पर डे. एका दिवसामध्ये ट्रकनं किती ट्रिप्स केल्या. आणि वाय म्हणजे काय दाखवतं, नंबर ऑफ व्हॅन ट्रिप्स. इथं आहे एक्स इज ट्रक ट्रिप्स आणि वाय का आहे, व्हॅन ट्रिप्स आहेत. सगळ्यात पहिला हा डिसिजन व्हेरिएबल आहे. एक्स आणि वाय हे बेसिकली काय आहेत, डिसिजन व्हेरिएबल आहेत. एक्स आणि वाय हे डिसिजन व्हेरिएबल आहे. एक्स आपण डिनोट केलेला आहे ट्रक ट्रिप्स आणि वाय आपण डिनोट केलेला आहे व्हॅनच्या ट्रिप्स. ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आपण डिसाईड केलं, डिसिजन व्हेरिएबल इथे लिहून घेतले. आता आपल्याला लिहा लागतील कन्स्ट्रेंट्स. प्रॉब्लेम मध्ये त्यांनी जे कन्स्ट्रेंट दिलेले आहेत ते आपण वन बाय वन आता लिहून घेऊ. सो पहिला कन्स्ट्रेंट त्यांनी सांगितलेला आहे डेली रिक्वायरमेंट्स. हा त्यांचा पहिला कन्स्ट्रेंट होता. त्याच्यानंतर होता कन्स्ट्रेंट ऑपरेशनल लिमिट्स, हा कन्स्ट्रेंट होता. आणि त्याच्यानंतर तिसरा कन्स्ट्रेंट होता की ऍटलिस्ट 2 ट्रकचा काय झालेला पाहिजे, यूज झाला पाहिजे. तर त्यांनी बेसिकली 3 कन्स्ट्रेंट सांगितलेले आहेत. पहिला आहे डेली रिक्वायरमेंट्स किंवा कपॅसिटी कन्स्ट्रेंट त्यांनी सांगितलेलं आहे. सिटी ए ची रिक्वायरमेंट किती आहे आणि सिटी बी ची रिक्वायरमेंट किती आहे हा सांगितलेला आहे. त्याच्यानंतर ऑपरेशनल लिमिट्स किंवा एका दिवसामध्ये ट्रक्सच्या आणि व्हॅनच्या किती ट्रिप्स झाल्या पाहिजेत त्या त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत. आणि तिसरी कंडिशन सांगितलेली आहे की ऍटलिस्ट 2 ट्रक्स मस्ट बी युज्ड. कमीत कमी 2 ट्रकचा उपयोग झालेला पाहिजे. बेसिकली आपण एक्स आणि वाय हे काय डिनोट केलेले आहेत, नंबर ऑफ ट्रक ट्रिप्स आणि नंबर ऑफ व्हॅन ट्रिप्स. बरोबर. तर मग पहिला कन्स्ट्रेंट मी आता लिहून घेतो. सो पहिला कन्स्ट्रेंट आहे कपॅसिटीशी रिलेटेड. आता इथं बघा त्यांनी डेली रिक्वायरमेंट मध्ये हे मेन्शन केलेलं आहे की सिटी ए ची रिक्वायरमेंट ही ऍटलिस्ट, शब्द आहे ऍटलिस्ट 16 टन आणि सिटी बी ची रिक्वायरमेंट आहे ऍटलिस्ट 12 टन. बरोबर. इथं एक ट्रक किती, म्हणजे नंबर ऑफ ट्रक ट्रिप्स एक्स असतात आणि ट्रक किती कॅरी करतो, 4 टन कॅरी करतो. बरोबर. म्हणजे एका ट्रिपमध्ये तो किती करतो, 4 टन कॅरी करतो. अशा आपण किती ट्रिप्स केलेल्या आहेत, एक्स ट्रिप्स केलेल्या आहेत. तसंच व्हॅनच्या बाबतीत व्हॅन एका ट्रिपमध्ये किती गुड कॅरी करते, 2 टन करते. अशा आपण किती ट्रिप्स केलेल्या आहेत व्हॅनच्या, वाय ट्रिप्स केलेल्या आहेत. म्हणजे मी टोटल ट्रक्सच्या आणि व्हॅनच्या जर ट्रिप्स, फक्त ट्रिप्स म्हटल्या तर त्या ट्रिप्स किती झाल्या, एक्स प्लस वाय झाल्या. बरोबर. मी फक्त ट्रिप्सचा विचार केला तर ट्रकच्या ट्रिप्स किती आहेत, एक्स आहेत आणि व्हॅनच्या ट्रिप्स किती आहेत, वाय आहेत. बरोबर. आता एका ट्रिपमध्ये ट्रक किती लोड कॅरी करतो, 4 टन करतो आणि व्हॅन किती कॅरी करते, 2 टन करते. बरोबर. मग जर मी एक्स प्लस वाय ट्रिपचा जर विचार केला तर एका ट्रिपमध्ये जर 4 टन घेऊन जात असेल आणि मी अशा एक्स ट्रिप केल्या तर टोटल लोड किती ट्रक घेऊन गेले किंवा किती गुड घेऊन गेले, 4x घेऊन गेले. आणि एका ट्रिपमध्ये जर 2 टन माल व्हॅन घेऊन जात असेल आणि अशा मी वाय ट्रिप्स केल्या तर त्या वाय ट्रिप्समध्ये टोटल गुड किती कॅरी झाला, 2y एवढा गुड कॅरी झाला. बरोबर. सो 4x काय इंडिकेट करतं, एक्स नंबर ऑफ ट्रिप्स ज्यावेळी आपण केल्या आणि प्रत्येक ट्रिपमध्ये ज्यावेळी आपण 4 टन माल किंवा 4 टन गुड कॅरी केला त्यावेळी टोटल गुड किती आपण कॅरी केला, 4x केला. आणि ज्यावेळी वाय नंबर ऑफ ट्रिप्स आपण करत होतो आणि प्रत्येक ट्रिपमध्ये व्हॅन 2 टन्स एवढा गुड कॅरी करू शकते, तर अशा वाय नंबर ऑफ ट्रिपसाठी
टोटल लोड किती कॅरी केला जाईल, किती गुड कॅरी केला जाईल, 2y एवढा कॅरी केला जाईल. आणि टुगेदरली मी जर व्हॅनसाठी आणि ट्रकसाठी विचार केला तर टोटल गुड जो आपण ट्रान्सपोर्ट केला तो किती झाला, 4x+2y झाला. आणि 4x+2y ही काय आहे, टुगेदरली म्हणजे सिटी ए ची आणि सिटी बी ची ती काय आहे, रिक्वायरमेंट आहे. तर सिटी ए ची रिक्वायरमेंट किती आहे, 16. सिटी ए ची रिक्वायरमेंट आहे 16 आणि सिटी बी ची रिक्वायरमेंट किती आहे, 12. म्हणजे एकत्रितरित्या विचार केला मी तर 16+12 ही सिटी ए आणि सिटी बी ह्या दोघांची काय आहे, रिक्वायरमेंट आहे. 16+12 म्हणजे किती झालं, 28. 28 ही सिटी ए आणि सिटी बी ची टुगेदर असणारी रिक्वायरमेंट आहे. आणि ती रिक्वायरमेंट काय आहे, ॲटलिस्ट आहे. ॲटलिस्ट आहे म्हणजे मिनिमम रिक्वायरमेंट किती आहे, 28 आहे. 28 पेक्षा जास्त सुद्धा असू शकते. ॲटलिस्ट शब्दाचा अर्थ कमीत कमी तेवढं पाहिजे. त्यामुळे 4x+2y ही नंबर ऑफ ट्रिप्सच्या बेसिसवरती गुडची रिक्वायरमेंट आपण डिसाईड केली आणि ती रिक्वायरमेंट काय आहे, मिनिमम 28 आहे. 28 पेक्षा जास्त असेल तर चालतं. त्यामुळे हे इक्वेशन काय असेल आपलं, 4x+2y ग्रेटर दॅन 28. 28 कसं घेतलं मी, 16+12 बरोबर. त्यामुळे ते कन्स्टंट जो आहे तो मी आता लिहून घेतो. कन्स्टंट असेल आपला 4x प्लस प्लस 2y आणि ही रिक्वायरमेंट काय असेल, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 28. 28 कसं घेतला मी, 16+12. तर हा पहिला कन्स्ट्रेंट होता आणि हा पहिला कन्स्ट्रेंट कशाच्या बेसिसवरती होता, मी इथे लिहितो. कन्स्ट्रेंट 1 काय होता, हा कन्स्ट्रेंट टोटल गुड कॅरीड. टोटल गुड कॅरी. आणि ही रिक्वायरमेंट काय आहे, सिटी ए आणि सिटी बी ह्या दोन्ही सिटी कन्सिडर करून केलेली आहे. त्याच्यानंतर सेकंड कन्स्टंट काय सांगितलं होतं त्यांनी, की टोटल नंबर ऑफ ट्रिप्स ट्रक्स प्लस फॅन्स कॅनॉट एक्सिड 10. बरोबर. म्हणजे जर मी नंबर ऑफ ट्रक ट्रिप्स किती आहेत, एक्स आहेत. नंबर ऑफ व्हॅन ट्रिप्स किती आहेत, वाय आहेत. जर मी दोन्ही ट्रक्स आणि व्हॅनच्या ट्रिप्स कन्सिडर केल्या ते किती आल्या, x+y आल्या. त्या 10 पेक्षा जास्त नाही पाहिजे, ते कॅनॉट एक्सिड म्हटलंय त्याने. त्यामुळे सेकंड कन्स्टंट मला काय कन्सिडर करावं लागेल, एक्स प्लस x+y. याचं उत्तर इट हॅज टू बी लेस दॅन ऑर इक्वल टू. हा कन्स्टंट आहे आणि हा कन्स्टंट कशाशी रिलेटेड आहे, ट्रिपशी रिलेटेड आहे. त्यामुळे मी इथं म्हणतो ट्रिप लिमिट, नंबर ऑफ ट्रिप्स. इथं लिहितो मी नंबर ऑफ ट्रिप्स लिमिट, त्याच्याशी रिलेटेड हा कन्स्टंट आहे. सो नंबर ऑफ ट्रिप लिमिट्स x+y. x आहे ट्रक ट्रिप्स, y आहे व्हॅन ट्रिप्स. आणि ह्या दोघांचं उत्तर हे काय नाही पाहिजेत, 10 पेक्षा. इट कॅनॉट एक्सिड 10. 10 पेक्षा ते उत्तर नेहमी काय पाहिजेत, कमी पाहिजे. हा आहे सेकंड कन्स्टंट. त्याच्यानंतर आहे थर्ड कन्स्टंट. थर्ड कन्स्टंट त्यांनी काय दिलेलं आहे प्रॉब्लेम मध्ये, ॲटलिस्ट 2 ट्रक्स मस्ट बी युज्ड फॉर हेवी लोड्स. कमीत कमी 2 ट्रक्सचा उपयोग झालेला पाहिजेत. कमीत कमी 2 ट्रकचा उपयोग झाला पाहिजे म्हणजे कमीत कमी 2 ट्रिप्स झालेल्या पाहिजेत. बरोबर. सो तो असेल तिसरा कन्स्टंट. तिसरा कन्स्टंट काय आहे, मिनिमम ट्रक युसेज. मिनिमम ट्रकचा यूज किती झाला पाहिजे त्याच्याशी रिलेटेड हा कन्स्टंट आहे. आणि तो त्याने किती सांगितलेला आहे, एक्स. नंबर ऑफ ट्रक ट्रिप्स किती कन्सिडर केलेले आहेत, आपण एक्स कन्सिडर केलेले आहेत. एक्सचं उत्तर त्यांनी सांगितलेलं आहे मिनिमम. मिनिमम तेवढा 2 यूज झाला, ऍटलिस्ट म्हटलेलं आहे त्यांनी. सो ऍटलिस्ट 2 म्हणजे 2 पेक्षा जास्त सुद्धा चालू. म्हणून मी इथं जे साईन घेतलेलं आहे, ते साईन काय घेतलेलं आहे, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू घेतलेलं आहे. हे साईन जे आहे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आहे. मिनिमम रिक्वायरमेंट 2 आहे, 2 पेक्षा जास्त जरी असेल तरी चालू. सो हा आहे आपला तिसरा कन्स्ट्रेंट.
आणि आता राहिला आपला चौथा कन्स्ट्रेंट. चौथा कन्स्ट्रेंट इज नथिंग बट नॉन निगेटिव्हिटी कन्स्ट्रेंट. इथं जो आपण नंबर ऑफ ट्रिप्स कन्सिडर केलेले आहेत एक्सच्या किंवा वायच्या, याचं उत्तर नेहमी पॉझिटिव्हच असणार. म्हणजे एक्स आणि वायचं उत्तर एकतर 0 असू शकतं किंवा 0 पेक्षा जास्त असू शकतं. नंबर ऑफ ट्रक ट्रिप्स किंवा नंबर ऑफ व्हॅन ट्रिप्सचं उत्तर कधीही निगेटिव्ह असणार नाही. त्यामुळं चौथा कन्स्ट्रेंट मी इथं कन्सिडर करतोय. एक्स, वाय इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. आणि ह्याला आपण कसला कन्स्ट्रेंट म्हणतोय? नॉन निगेटिव्हिटी कन्स्ट्रेंट. नॉन निगेटिव्हिटी कन्स्ट्रेंट. आणि हा काय इंडिकेट करतो? एक्स आणि वाय जे आपण कन्सिडर केलेले आहेत, ह्याचं उत्तर हे नेहमी पॉझिटिव्ह असणार. नंबर ऑफ ट्रिप्स किंवा नंबर ऑफ व्हॅन ट्रिप्स हे आपण कधीही निगेटिव्ह कन्सिडर करणार नाही. एकतर आपण नंबर ऑफ ट्रिप्स केल्याच नाही असं म्हणू शकतो, किंवा नंबर ऑफ ट्रिप्स ह्या पॉझिटिव्ह आहेत. एक ट्रिप केली किंवा 2 ट्रिप केली किंवा 5-10 ट्रिप केल्या आपण म्हणू शकतो. पण निगेटिव्ह 1, निगेटिव्ह 5, निगेटिव्ह 4 ट्रिप्स केल्या आपण असं म्हणू शकत नाही. बरोबर? तर अशा पद्धतीनं ह्या पर्टिक्युलर प्रॉब्लेममध्ये आपण डिसिजन व्हेरिएबल सगळ्यात पहिलं ठरवले. त्याच्यानंतर त्याच्यानुसार ऑब्जेक्टिव्ह फंक्शन घेऊन घेतलं आणि प्रॉब्लेममध्ये त्यांनी जे सांगितले होते ते तिन्ही कन्स्ट्रेंट आपण लिहून घेतले आणि ॲट द एंड आपण हा नॉन निगेटिव्हिटी कन्स्ट्रेंट दिला. बरोबर? सो आय होप या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला समजलं असेल की ऑब्जेक्टिव्ह फंक्शन कसं लिहायचं, डिसिजन व्हेरिएबल कसे डिसाईड करायचे आणि ॲट द एंड कन्स्ट्रेंट कसे मेन्शन करायचे. थँक यू.